नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आपले आरोग्य सुदृढ असेल तर जीवन प्रवास सुखरूप होतो। सभापती वैकुंठ पाटील। हमरापूर येथे मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 22 जुलै रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून पेण तालुक्यात सभापती वैकुंठ पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। हमरापूर विभागात झालेल्या पूर परिस्थितीमुळे नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागू नये, कारण आपले आरोग्य सुदृढ असेल तर जीवन प्रवास सुखाचा होतो। हमरापूर वासियांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी या ठिकाणी जन आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराचा गोरगरीब जनतेने लाभ घ्यावा असे आवाहनही सभापती वैकुंठ पाटील यांनी केले। यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, पंचायत समिती सदस्या अस्मिता पाटील, उपसरपंच सायली मांडलेकर, माजी सरपंच बाळा म्हात्रे, पायल सुर्वे, संजय पाटील, पेण तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आयुष जयस्वाल, अप्पा पाटील, आरोग्य सेविका दीपिका पाटील, आरोग्य सेवक श्रीकृष्ण वायकर, सूर्यहास पाटील, आशा सेविका तसेच लाभार्थी नागरिक उपस्थित होते। या जन आरोग्य शिबिराप्रसंगी प्रास्ताविक करताना पेण तालुका आरोग्य अधिकारी सुनील नखाते यांनी शिबिराप्रसंगी राबवण्यात येत असलेल्या योजनेद्वारे हमरापूर येथील जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे अशी विनंती केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक विनोद म्हात्रे यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण। सांगितलं की खाली स्वार्थ्यांची संख्या खूप आहे, पण सारथी हा उत्तम असेल तर युद्ध हे जिंकता येतं। तर असंच आपल्याला एक उत्तम असं सारथ्य लाभलेलं की ज्यांच्या नेतृत्वाने जिल्हा परिषदेतून आपला रायगड जिल्ह्याचा पूर्ण विकास होतो। त्यांच्यासाठी फक्त 2 ओळी म्हणेन की गुमनाम है कोई उसे नाम मिल जाए, मिले जो आपका आशीष तो पहचान मिल जाए, भला उसका मुकद्दर क्यों न खिलेगा, सुदामा को जो आप जैसा घनश्याम मिल जाए। असं उत्तम नेतृत्व आणि सारथ्याच्या आदरणीय वैकुंठ पाटील यांनी नम्र विनंती की आपण मनोगत व्यक्त करावं। उद्या 22 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त पेण तालुक्यात अनेक ठिकाणी आपण मोफत आरोग्य शिबिर घेतलेलं आहे आणि तसंच आज हमरापूर येथे हे आरोग्य शिबिर संपन्न होत आहे। काय सांगाल आपण? निश्चितपणे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची इच्छा आहे की माझा वाढदिवस हा बॅनर आणि इतर गोष्टींपेक्षा जनसेवेमध्ये साजरा व्हावा आणि जनसेवा करण्यामध्ये त्यांचा जास्त कल आहे। त्याच्यामुळेच ते लोकप्रिय महाराष्ट्रात आहेत आणि निश्चितपणे त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या रायगड जिल्ह्यामध्ये आणि पेण तालुक्यामध्ये आपण जवळपास 10 आरोग्य शिबिरे, जन आरोग्य शिबिरे या ठिकाणी आयोजन केले आहेत। या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्ष यांचा सुद्धा चांगला सहभाग या शिबिरामध्ये आहे। निश्चितपणे जिल्हा परिषदचं जे काही आरोग्य खाते आहे त्याच्या माध्यमातून या शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरांच्या माध्यमातून गोरगरीब आणि कष्टकरी शेतकरी जनतेची सेवा होत आहे। या आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासण्या, त्याचबरोबर औषधे आणि इतर प्रकारचे जे काय हे रुग्णाला लागणारे जे काही वस्तू आहेत त्या सुद्धा दिल्या जातात। या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून निश्चितपणे जनतेची सेवा होत आहे आणि यशस्वीरित्या हे आरोग्य शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे। मला माहित आहे की आत्ताच पूर परिस्थिती या भागामध्ये निर्माण झाली होती आणि ती पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर साथीचे रोग पसरायला लागतात, परंतु या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला या ठिकाणी दिलासा देण्याचं काम निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून होत आहे। त्यांनी नियोजित केलेले आरोग्य शिबिर यशस्वी होत आहे, याच्यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे।